शन नो वरुणः हे नौसेनेचं ब्रीदवाक्य आठवायचं कारण म्हणजे आता रिसेंटली 4 डिसेंबरला इंडियन नेव्ही डे साजरा करण्यात आला. 4 डिसेंबर 1971 साली झालेल्या ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत भारत पाकिस्तान युद्धामध्ये जिंकलेल्या भारतीय नौसेनेचं सामर्थ्य आणि शौर्य साजरं करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणे आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे मुख्य काम नौदलाचं असतं आणि हेच काम आपली इंडियन नेव्ही अत्यंत चोखपणे बजावते. वर्ल्ड रँकिंगनुसार जगात आपली इंडियन नेव्ही 5व्या स्थानावर आहे. खरं तर 17व्या शतकातील मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यावेळेचे त्यांचे शत्रू इंग्रज, पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी यांचं वाढतं वर्चस्व आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी कल्याणच्या खाडीमध्ये आरमार बांधायला सुरुवात केली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनकच म्हटलं जातं. नमस्कार, मी प्रियांका. PU द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे 4 डिसेंबरला इंडियन नेव्ही डे साजरा करण्यात आला. तर त्या दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या एपिसोडवर खास गेस्ट आलेत, ते म्हणजे कमोडोर SL देशमुख सर. सर, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. नमस्कार आणि आपल्या चॅनलवर मला बोलल्याबद्दल आपल्याला अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू. देशमुख सर हे नौसेना मेडल निवृत्त आहेत. गेले 32 वर्ष ते भारतीय नौसेनेच्या सेवेत रुजू होते. ते स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी डिफेन्समध्ये MSc केले. तसेच PGDM मध्ये त्यांनी गोल्ड मेडलिस्टही मिळवलं. ते स्वतः फायटर एअरक्राफ्ट आणि अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्स जे युद्धासाठी लागतात त्यांच्या मेंटेनन्सचं ते काम भारतीय नौसेनेत ते पाहायचे. आय एम रिअली फॉर्च्युनेट टू हॅव यू ऑन माय एपिसोड. थँक्यू. सर, हे भारतीय नौसेना दल आम्हाला सगळ्यांनाच त्याबद्दल खूप उत्सुकता वाटते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही भारतीय नौसेनेकडे वळायचं कसं ठरवलं आणि तुमचं त्यासाठी असं कोण रोल मॉडेल समोर होतं का? खरं सांगायचं तर सागराचं महत्त्व हे कोणीही नाकारू शकत नाही. जसं म्हटलं आहे, द वन हू रूल्स द वेव्स विल रूल द वर्ल्ड. आणि या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय खूप वेळाला आलेला आहे. आपण समजा इंग्रजांकडे जर बघितलं तर त्यांची नौसेना ही अतिशय प्रभुत्व आणि प्रभावशाली आहे. त्यामुळेच कित्येक वर्ष त्यांनी जगाच्या अनेक कॉलनीज आणि अनेक याच्यावर राज्य केलं, कारण की सागरी प्रभुत्वावरचं महत्त्व त्यांना बरोबर कळलं होतं. भारताला सुद्धा एक अतिशय प्राचीन नौसेनेबद्दलचा इतिहास आहे. म्हणजे जर आपण 400 इयर BCE सालाचा इतिहास जर बघितला, त्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन राज्यकर्ते जे होते त्यांनी जागतिक व्यापार जेव्हा भारताचा इतर देशांबरोबर होता त्याच्या रक्षणासाठी, तसंच त्यांच्या देशावर सागरी मार्गातर्फे काही आक्रमण आलं तर त्याला परतवून लावण्यासाठी त्या काळात त्यांनी युद्धनौका आणि व्यापारी नौका बांधल्या. त्यामुळे भारताला एक अतिशय गौरवशाली परंपरा आहे नौसेनेची. तिथून जसे जसे आपण पुढे जातो आपल्याला एक लक्षात येईल, जसं आपण म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची जी सुरुवात केली आपल्या देशामध्ये, त्यामध्ये इंग्रजांनी सुद्धा आपल्या आरमाराच्या प्रभुत्वाचा धसका घेतला. सिद्धी सुद्धा जीव तोडून शिवाजी महाराजांच्या प्रतिवेशालीसाठी तो भांडला होता. ही जी एक परंपरा होती ती आपण बरेच वर्ष पुढे चालू ठेवली आणि जुना सिल्क रूट ज्याला म्हणता येईल किंवा व्यापारी मार्ग होते त्यावर इंडस सिव्हिलायझेशनच्या वेळेला सुद्धा आपलं बरंचसं प्रभुत्व होतं. हे सगळं प्रभुत्व असताना एक मनाला नेहमीच प्रश्न पडतो की आपण आपल्या सागरी सीमांवर वर्चस्व मग गमावून कसे बसलो. त्यासाठी ब्रिटिशांची राजवट काहीशी त्याला कारणीभूत आहे. आपली भाऊबंदकी तर एक त्यातलं कारण आहेच, पण भारताचं प्रभुत्व ओळखून ते सिस्टमॅटिकली कसं कमी करता येईल याकडे ब्रिटिशांनी लक्ष पुरवल्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आपण आपलं समुद्रावरचं वर्चस्व गमावून बसलो.
आणि ते गव्हर्नमेंट त्या काळात आपल्या ज्या काही कॉटेज इंडस्ट्रीज होत्या, म्हणजे इट इज अ रिअली अ मॅटर ऑफ प्राईड की इवन इन दोज डेज इंडिया न्यू द इम्पॉर्टन्स ऑफ द कॉटेज इंडस्ट्री, त्याला आपण आता कदाचित SME म्हणू. आणि अनेक वस्तू त्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये बनवून इतर जगाला पुरवण्यात येत होत्या. आपलं नौदलावरचं प्रभुत्व गेल्यानंतर सिस्टमॅटिकली ब्रिटिशांनी आपली सगळी कॉटेज इंडस्ट्री नष्ट केली. त्यामुळे आपलं आर्थिक प्रगल्भता जी होती किंवा आर्थिक प्रभुत्व जे होतं त्याला अतिशय मोठा धक्का पोचला. आणि ते खरं कारण आहे की ब्रिटिशांनी आपल्याला जवळजवळ 400 वर्ष राज्य केलं. या गोष्टीमधनं नौदलाचं प्रभुत्व आपल्याला समजायला हवं. आणि जी चूक आपण त्या काळात केली ती चूक पुन्हा आपण करू नये हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या देशासाठी. त्यानंतर आपण विचारलात की नौदलाकडे मी कसा काय बोललो. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1972 साली मी जॉईन झालो. तत्पूर्वी जेव्हा कॉलेज आणि शाळामध्ये असताना जेव्हा 1962 सालचं चीन युद्ध झालं त्या काळामध्ये आम्हाला आपल्या भारतीय सेनांचं महत्व आम्हाला कळलं. आणि आपल्याला कल्पना असेल की त्या काळामध्ये करिअर संधी म्हणून IAS किंवा IPS किंवा भारतीय सशस्त्र सेना या गोष्टींबद्दल फारशी माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा त्या म्हणा विदर्भामध्ये फारच कमी होती. त्यामुळे हा जो एक चीन युद्धाचा जो अनुभव त्या काळात बघता आला त्यातून भारतीय सेनांबद्दल एक आकर्षण झालं. कदाचित माझ्या नौसेनेमध्ये जाण्याचा पाया त्या वेळामध्ये बोलला गेला असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगच्या प्री फायनल इयरमध्ये असताना भारतीय नौसेनेचे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम म्हणून स्कीम आहे की जेव्हा भारतीय नौसेनेच्या टीम्स प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन ज्यांना नेव्हीमध्ये जॉईन करण्याची उत्सुकता असेल अशा प्री फायनल इंजिनियरच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ब्रांच तसंच एरोनॉटिकल वगैरे ब्रांचचे पण इंटरव्ह्यू असतात. ते इंटरव्ह्यू घेतात. मी आणि माझा रूममेट महेश अगरवाल आम्ही दोघेही त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालो. आणि त्याच्यानंतर जबलपूरला SSB केल्यानंतर आम्हाला परमनंट कमिशनसाठी सिलेक्ट करण्यात आलं. त्या काळात आणि आत्ताही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमचं महत्त्व असं आहे की तुम्ही फायनलमध्ये असताना भारतीय नौसेना तुम्हाला स्टायपंड देते. त्यामुळे जे काही गरजवंत मुलं असतील, आम्ही त्या काळात सुद्धा खडतर परिस्थितीनं वर आलो. मी स्वतः बँकेचं लोन घेऊन शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे त्या स्टायपंडचा आम्हाला फायदा तर झाला. परंतु जी सेना आपण सेनेमध्ये जाण्यापूर्वीच आपल्या माणसांकडे इतके लक्ष देते तो एक जो अनुभव होता त्यामुळे भारतीय नौसेनेबद्दल एक प्रेम एक आदर जो होता तो द्विगुणित झाला. मग फायनल इयर पूर्ण केल्यानंतर आम्ही नेव्हीमध्ये जॉईन झालो. म्हणूनच मला असं म्हणता येईल की एक तर 1962 सालचं सेनाबद्दलचं जे काही कुतूहल जे होतं आणि नौसेनेचं कर्तृत्व जे स्वतः येऊन तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्याशी बोलून तुम्हाला नौसेनेबद्दल माहिती देतील, तुम्हाला करिअरबद्दल संधी काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विश्लेषण करून सांगतील आणि इंटरव्ह्यू नंतर पास होण्यातला एक जो गौरव होता, जे एक अभिमान होता, तो आम्हाला इंडियन नेव्हीमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. तो एक पुश मिळाला तुम्हाला त्यावेळेस. आय मस्ट पुट इट ऑन रेकॉर्ड हिअर. I don't regret even an iota. Why did I join the Navy? Because today some of my friends, माझी जे काही क्लासमेट्स आहेत आज L&Tचे प्रेसिडेंट आहेत जयंत पाटील. पण मला असं अजिबात कधी वाटलं नाही की आपण इंडियन नेव्हीमध्ये का गेलो. आणि खरं सांगायचं तर आजही भारतीय नौसेनेने जर सांगितलं की तुम्ही उद्या जॉईन व्हा, मी सगळं सोडून नेव्हीमध्ये जायला तयार आहे. हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो. हे खरं प्रेम आहे म्हणजे तुमचं भारतीय नौसेनेमध्ये. तुम्ही युद्धासाठी लागणारे जे फायटर एअरक्राफ्ट किंवा अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्स च्या मेंटेनन्सचं तुम्ही काम बघायचंय, तर त्याबद्दल आलेले काही एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करायला आवडतील तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपण भारतीय नौसेनेचं ज्याला चार्टर ऑफ ड्युटीज म्हणता येईल त्याकडे थोडं वळून बघितलं पाहिजे. भारतीय नौसेनेचं काम फक्त भारतीय सागर सीमांचं रक्षण करणं इतपतच मर्यादित नसून आपली भारताची प्रतिष्ठा किंवा ज्याला भारताचं डिप्लोमॅटिक महत्व जे आहे ते दूरवरपर्यंत कसं पसरवता येईल यामध्ये भारतीय नौसेनेचं अत्यंत महत्वाचं योगदान असतं. दिस इज नोन ॲज द नेव्हल डिप्लोमसी. जेव्हा आपण आपली जहाजं किंवा पाणबुड्या परदेशामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी किंवा गुडविल व्हिजिट्सवर पाठवतो तेव्हा आपल्या जहाजांचं किंवा पाणबुडीचं आधुनिक बांधणीकरण, त्यावर असलेल्या ज्या सिस्टम्स असतात त्यांचं आधुनिकीकरण किंवा त्यांच्या ज्या केपेबिलिटीज असतात त्या केपेबिलिटीज
आपले सैनिक जेव्हा या जहाजांवर दुसऱ्या देशांमध्ये जाऊन त्या लोकांशी इंटरॅक्ट करतात तेव्हा त्यांचे नॉलेज, त्यांची प्रगल्भता, म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर देशामध्ये जातो तेव्हा वी ट्रीट आवरसेल्व्स एज द अँबॅसेडर्स ऑफ आवर कंट्री and that way we interact with our counterparts and the civilian population in those countries as such. म्हणजे आर्थिक संबंध किंवा व्यापार हा एक जरूर महत्वाचा दुवा असतो प्रत्येक याच्यामध्ये. इंडिया ऑक्युपाइज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉग्राफिकल लोकेशन. 3 साईडने आपल्याकडे समुद्र सीमा आहेत, अरबी समुद्र, भारतीय महासागर आणि बे ऑफ बेंगॉल. त्यामुळे जवळ 7,500 स्क्वेअर किलोमीटरची जी आपली सीमा आहे त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. परंतु आपल्याला एक हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्या या सागरी सीमांवर स्टार्टिंग फ्रॉम बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, माले, पाकिस्तान हे सगळे देश आपल्या आंतरिक सागरी सीमांना जोडलेले आहेत. यांना आपण इंग्लिशमध्ये त्यांना लिटरल कंट्रीज जर म्हटलं, लिटरल नेव्ही बांगलादेशची नेव्ही आहे, श्रीलंकेची नेव्ही आहे, पण त्यांचं प्रभुत्व, त्यांच्याकडे असलेली सामग्री, त्या सामग्रीला अवलंबून त्यांचं आपला पॉवर प्रोजेक्ट करण्याची कपॅसिटी, या गोष्टी जर आपण बघितल्या तर या भागामध्ये ज्याला आपण IOR म्हणूया, म्हणजे इंडियन ओशन रिजन. And when we say Indian Ocean region, it connects Arabian Sea, Indian Ocean as well as Bay of Bengal. Let's take it that way. Right. So if you want to protect what we call the blue economy of this particular region, तर आपल्याला एक लक्षात येईल की हे सगळे देश मासेमारीवर अवलंबून आहेत. दुसरी गोष्ट, सागरामध्ये काही मेटलिक नोड्यूल्स असतील, नॅचरल गॅस असेल किंवा ऑइल असेल, त्यावर सुद्धा संरक्षण करणे, त्यांचं इलिगल फिशिंग होऊ नये आणि या सागरी संपदेवर कोणी दुसऱ्यांनी येऊन कब्जा करू नये, या सगळ्यांचं सुद्धा एक अतिशय महत्त्व असतं. आता हा महत्त्वाची कामगिरी, याचं संरक्षण करण्याची भारताने जर बजावली नाही तर लिटरल स्टेट्समध्ये एवढी कपॅसिटी नाही आणि इलिगल फिशिंग आणि बाकी गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आणि लिटरल स्टेटची ब्लू इकॉनॉमी जर त्याच्यावर त्याचा प्रभाव पडला तर या सगळ्या इकॉनॉमीमुळे भारतावर त्याचा अतिशय वाईट परिणाम होईल आणि आपली आर्थिक परिस्थिती जर कोसळली तर बाकी कुठल्याही गोष्टींना कुठलंही महत्त्व उरणार नाही. इट इज एक्स्ट्रीमली क्लिअर दॅट इफ यू वॉन्ट टू बी पॉवरफुल इन युअर ओन एरिया, यू मस्ट बी इकॉनॉमिकली स्ट्रॉंग, मिलिटरीली स्ट्रॉंग अँड पॉलिटिकली स्ट्रॉंग. या 3 अंगांपैकी कुठलंही अंग आपलं जर समजा आपण वीक ठेवलं तर बाकी 2 याच्यावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे भारतीय नौसेनेचं महत्त्व फक्त एक फायटिंग आर्म म्हणून बघण्यापेक्षा आपल्याला एक होलिस्टिक व्ह्यू याचा घेणं अतिशय गरजेचं आहे की भारताची रेस्पॉन्सिबिलिटी फक्त आपल्या सागरी सीमांचं रक्षण करणंच नाही, तर आपल्या एरियामधली ब्लू इकॉनॉमीचं रक्षण करणं. तर 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये तुम्हाला आठवत असेल अमेरिकेने 7th फ्लीट पाठवलं होतं. त्याचा खरा उद्देश हाच होता की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यातली दरी होऊ नये आणि तो बांगलादेश वेगळा होऊ नये. त्या काळामध्ये खरोखर अशी परिस्थिती आली होती की 7th फ्लीटची युद्ध करायची गरज पडली तर भारताने आपलं मनोबल एवढं उंच ठेवलं होतं की गरज पडली तर आम्ही हारू, पण अमेरिकन नेव्हीला टक्कर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुमचं फ्लीट आलं म्हणून आम्ही घाबरून पळून जाणार नाही. आपल्याला रशियाने मदत केली त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी भांडण करण्याचा प्रसंग आला नाही, ही गोष्ट वेगळी. पण गरज पडली तर त्यांच्या वैमानिक नौकेला सुद्धा क्षती पोहोचवण्याचं काम आम्ही करू, हे आम्ही ठरवलं होतं आणि त्याबद्दल आम्ही कटिबद्ध होतो. म्हणून म्हटलं की भारतीय नौसेना ही फक्त एक आर्म फोर्स आहे किंवा फक्त आपलं सामाजिक सीमांचं रक्षण आहे असं प्रोजेक्शन करण्याऐवजी याबद्दल एक होलिस्टिक व्ह्यू असं माझं मत आहे. याच्याबद्दल दुसरा अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आता आपण ऐकलं असेल की वेन वी टॉक अबाउट द इंडो पॅसिफिक रिजन, नाउ द इंडो पॅसिफिक रिजन इज इन्क्लुसिव्ह ऑफ IOR. त्यामुळे काय होते, बरेचशा आपल्या भारतीय लोकांना किंवा नागरिकांना कल्पना नाही की इंडो पॅसिफिक रिजन म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की इंडो पॅसिफिक म्हणजे साऊथ चायना सी, त्याच्याशी आपला काय संबंध आहे. पण तसं न होता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साऊथ चायना सी जेव्हा आपण म्हणतो, भारताचा जो समुद्री मार्गातर्फे जो आपला व्यापार चालतो, दरवर्षी जवळ 200 ते 250 बिलियन डॉलरचा व्यापार साऊथ चायना सी बनला जातो. आता साऊथ चायना सी मध्ये जर चायनाची हेजमनी किंवा चायनाचं वर्चस्व त्यांनी गाजवायला सुरुवात केली आणि फ्री नॅव्हिगेशन मध्ये बाधा आणली तर आपलाच ट्रेड नाही तर कित्येक देशांचा ट्रेडवर त्याचा प्रभाव पडू शकतो
आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीवर लगेच काय effect. परिणाम होईल हे काही विषय सांगण्याची मला खरंच. गरज वाटत नाही. की आपण चीनकडे जर बघितलं, चीननी 2 महत्वाचे प्रोग्राम आपल्या रिजनमध्ये चालू केले. एक प्रोग्राम ज्याला म्हणता येईल BRI, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा उद्देश असा वरवर बघितला, तो उद्देश असा आहे की हे सगळे जे देश आहेत ज्यांना लिटरल कंट्रीज आपण म्हटलं आणि आपल्या सीमेला लागून असलेलं साऊथ सेंट्रल रिजन जर आपण म्हणू, तर इथे सगळा व्यापाराला महत्त्व देण्यासाठी किंवा फॅसिलिटेट दी कनेक्टिव्हिटी बिटवीन द नेशन इज द मेन पर्पज ऑफ BRI ऑन पेपर. पण त्याचा खरा उद्देश वेगळा आहे, हे आपण कसा ते आता आपण बघूया. चीनने याच्यामध्ये काय केलं की जवळजवळ $150 बिलियन चा एक स्पेशल फंड तयार केला, विच इज नोन एज BRI फंड. इट इज मॅनेज बाय द व्हेरियस चायनीज बँक. आणि त्यातर्फे त्यांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन इन्क्लुडिंग बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, माले या देशांना त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी जे काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी तुम्हाला आम्ही कन्सेशनल कर्ज देऊ आणि आम्ही तुम्हाला कम्प्लीट फॅसिलिटी बांधून देऊ. तर यामध्ये चीनचा भाग असा होता की एकदा तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी हो म्हटलं आणि करारावर सह्या केल्या आणि समजा X अमाऊंट ऑफ $1 बिलियन त्यांनी तुम्हाला दिले, तर सगळ्या चायनीज कंपनीज येऊन तिथे काम करतात. म्हणजे लोकल कंपनीज किंवा लोकल वेलफेअर असा तो भाग होता. म्हणजे तुम्हाला जे लोन दिलेलं आहे ते परस्पर त्यातला बराचसा भाग चायनीज कंपनीजकडे परत करतात. आणि या डेट्समध्ये ज्या काही त्यांनी कंडिशन्स टाकल्या होत्या, तर ॲज इज पॉप्युलरली नोन ॲज द चायनीज डेट ट्रॅप्स, टुडे म्यानमार, श्रीलंका, माले दे आर बॅडली अंडर द डेट ट्रॅप. आता श्रीलंकेमध्ये हा जो प्रॉब्लेम झाला, जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं लोन आम्हाला परत हवं आहे, एस्पेशली फॉर द हंबनतोटा, श्रीलंका वॉज अनेबल टू रिपे द लोन्स. म्हणजे त्यांचे जे EMI हप्ते जे काय असतील ते देण्याची सुद्धा फॉरेन करन्सी त्यांच्याकडे उरली नव्हती. तर चीनने काय केलं, ठीक आहे तुम्ही लोन परत करत नाही, हंबनतोटा पोर्ट आम्हाला 99 इयर्ससाठी लीजवर द्या. नाउ दॅट पोर्ट इज इवन दो सिव्हिल पोर्ट. आपल्या एक लक्षात येईल की स्पाय शिपवर आपण जेव्हा नको म्हटलं, चायनाचा स्पाय शिप वॉज ड्रॉप्ड इन हंबनतोटा पोर्ट. सो इट्स अ ड्युअलिस्ट फॅसिलिटी. सो वरवर जरी BRI आपण म्हटलं की व्यापारी संबंध वाढवण्यासाठी म्हणून तो प्रोजेक्ट आहे, त्याचा खरा उद्देश आहे की भारताला सगळ्या साईडनी घेरून चीन नेव्हीसाठी ऑपरेट करण्याला ऑफशोअर फॅसिलिटी ज्या काही लागतील त्या ऑफशोअर फॅसिलिटीज मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही. आणि या जर लक्षात घेतला नाही तर मग आपल्याला असं वाटतं की मग भारताचं डिफेन्स बजेट एवढं कशाला पाहिजे, का आपण खर्च करतो. पण आपण हे जर लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सीमांचं रक्षण जर करू शकलो नाही, हा देश जर टिकला नाही, तर कुठली प्रायव्हेट कंपनी टिकणार, कुठला नागरिक टिकणार आणि काय टिकणार. इकॉनॉमी तर पूर्ण. म्हणूनच त्याचं संरक्षण करण्यासाठी भारतीय सशस्त्र सेनांचंच मॉडर्नायझेशन करणं एक अतिशय महत्वाची गरज आहे. म्हणून मला हा सगळा इतिहास सांगावा लागला, सो दॅट यू पीपल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ मॉडर्नायझेशन व्हॉट इंडियन गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू डू. आता आपल्या प्रोक्युरमेंट प्रोसेस इतक्या आर्काईक आहेत, त्याच्यामुळे जे काही क्षती झाली असेल किंवा प्रॉब्लेम झाले असतील, वी आर ट्राईंग टू कम आउट ऑफ इट. बट वन थिंग आय मस्ट पुट ऑन रेकॉर्ड की मॉडर्नायझेशन हो किंवा न हो, आपल्या सशस्त्र सेनांचं मनोबल इतकं उंच आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टींसाठी इतके कटिबद्ध आहोत की कुठल्याही देशाने आपल्या देशामध्ये येऊन म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं दादागिरी करण्याचा जर प्रयत्न केला, त्याचं योग्य प्रत्युत्तर त्यांना मिळेल याबद्दल तुम्ही कुठली शंका ठेवू नये. या सगळ्या याच्यामुळे आणि या परिस्थितीमध्ये आम्ही इंडियन नेव्हीमध्ये काम केल्यामुळे आम्हाला जो त्या सेवेचा अभिमान आहे तो मरेपर्यंत राहील याबद्दल मला काही शंकाच नाही. दुसरी असं जसं म्हणतात की आम्ही नौसेनेमधनं जरी बाहेर आलो तरी आमच्यातनं भारतीय नौसेना कोणीही बाहेर काढू शकत नाही, हे एक सत्य आहे. इट्स अ पार्ट ऑफ फॅमिली. तर आपण जसं म्हणालात की आता लागणारे प्लॅटफॉर्म्स म्हणा, शिप्स म्हणा, हे भारतीय नौसेना कसं डिसाईड. आता या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला कळलं असेल द काइंड ऑफ चॅलेंजेस विच इंडियन नेव्ही फेसेस दे आर ह्युमंगस. आणि नोबडी हॅज गॉट अ अनलिमिटेड बजेट की आय कॅन गेट एव्हरीथिंग व्हॉट आय विश फॉर. तर आपल्याला जसं आपण म्हणतो की you should tailor your code to the cloth which is available to you. So Indian Navy has to be very pragmatic in deciding what are my priority procurements, depending on my threat perception, which is ultimately related to the national goals, which are ultimately related to the national security policy. So this chain also Indian citizens must understand की NSA किंवा कॅबिनेट लेवलला नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी असते,
त्यातनं तुमचे जे काही थ्रेट परसेप्शन असेल त्याप्रमाणे प्रत्येक सेनेचे आपापले ऑब्जेक्टिव्ह असतात अँड देन यू डू द प्रोक्युरमेंट बेस्ड अपॉन दोज ऑब्जेक्टिव्ह ऑन द गोल्स सो दॅट यू डिलिव्हर व्हॉट नेशन एक्सपेक्ट्स अस टू डिलिव्हर टू. म्हणून त्याप्रमाणे जर आपण घेतलं तर आपल्याकडे 2 सीमा आहेत, पश्चिमी सागरी सीमा आणि पूर्वी सागरी सीमा. पश्चिमी सागरी सीमेवर आपल्याकडे पाकिस्तान आहे. पाकिस्तान जरी आज इकॉनॉमिकली बर्बाद होण्याच्या मार्गावर जरी असला असं आपण म्हटलं तरी त्यांची नेव्ही एक प्रगत नेव्ही आहे. त्यांच्या नेव्हीला अत्याधुनिक फ्रिगेट्स, अत्याधुनिक जहाज किंवा अत्याधुनिक विमान हे चीन ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट पुरवतो. याचं कारण हेच आहे, शत्रूचा शत्रू हा माझा अतिशय जवळचा मित्र असतो. आता या सगळ्यामुळे चीनचा हाच एक उद्देश आहे की पाकिस्तान नेव्ही जर पॉवरफुल असेल इट कॅन कीप क्रिएटिंग ट्रबल फॉर द इंडियन नेव्ही. त्यामुळे पश्चिमी सीमा इंडियन नेव्ही कधीही निग्लेक्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, आपण जर साऊथ चायना सी आणि इंडियन ओशन जसं आपण कनेक्शन घेतलं, जर पेपरमध्ये आपण वाचत असाल जेव्हा केव्हा आपण कुठल्याही मिसाईलची ट्रायल किंवा कुठली ट्रायल करतो पाकिस्तान चायनाची स्पाय शिप्स आर ऑपरेटिंग इन अँड अराउंड, हे पेपरमध्ये सुद्धा आपल्याला तुम्ही वाचलंच आहे. आज म्हणजे आपल्या पूर्वी सीमेवर सुद्धा चीन नौसेनेच्या कुरापती ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या वाढतात. त्यामुळे पूर्वी सीमेला सुद्धा गार्ड करणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आता अशा 2 नेव्हींना आपण जर आपल्याला गार्ड करायचं सीमेला तर आपल्याला मिनिमम 2 एअरक्राफ्ट कॅरियर्सची गरज आहेच. त्यामुळे एक पश्चिमी नौसेनेच्या हेडक्वार्टर्समध्ये राहील, एक पूर्वी नौसेनेच्या हेडक्वार्टर्समध्ये राहील. आता 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स मला जर ऑपरेशनल हवे असतील, इफ आय वॉन्ट टू यूज माय शिप 24/7 आय हॅव टू टेक आउट वन ऑफ द शिप्स फॉर मेंटेनन्स ऑल्सो. ते जर मेंटेनन्समध्ये टाकणार असू तर त्याला रिप्लेस म्हणून 3रं विमानवाहू योद्धनौका माझ्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून इंडियन नेव्ही जेव्हा म्हणते की आम्हाला 3 एअरक्राफ्ट कॅरियर्स हवे, त्याचं लॉजिक हे आहे. हे आपण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. आपण असं म्हणतो की हे नाही की भारतीय नौसेनाला एक आपलं प्रभुत्व गाजवायचं आहे किंवा आपला पॉवर एम्पायर क्रिएट करायचं म्हणून आम्ही म्हणतो की युद्ध विमानवाहू नौका हवी. तसं नाही, त्याचं कारण आहे, लॉजिक आहे. आता आपल्याकडे ते पैसे आहेत किंवा नाही हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट असं आहे की आपल्या देशाचं संरक्षण हे पैशामध्ये मोजता येईल का? इफ यू ट्राय अँड रिलेट आवर सिक्युरिटी टू द मनी अँड इफ यू लूज आवर सिक्युरिटी व्हॉट दॅट मनी विल मीन टुमॉरो. सो या सगळ्या गोष्टींची सांगड घालून एक विचारपूर्वक निर्णय घेणे फार अतिशय महत्वाचं असतं. तर तुमच्या प्रश्नाकडे आल्यानंतर आपण म्हटलं की आपल्याला विमानवाहू युद्धनौकांची गरज असते. बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही आपले नेव्हल बेसेस का वापरता, अंदमान निकोबार नेव्हल बेस आहे, तुम्हाला एअरक्राफ्ट कॅरियर कशाला. पण हे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर आपले फायटर एअरक्राफ्ट किंवा अँटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर्स आम्ही समजा अंदमान निकोबारमध्ये ठेवले, उद्या चायनाने एक ICBM लॉन्च केला आणि माझ्या सगळ्या ज्या सोयी सवलती किंवा इक्विपमेंट जे आहे ते जर नष्ट केलं त्यांनी तर आम्ही युद्ध कसं करतो. तर म्हणूनच आपल्याला विमानवाहू नौका जी असते इट इज अ फ्लोटिंग एरोड्रोम आउट ॲट सी विच कॅन बी मनोवर्ड. म्हणजे त्याची पोझिशन लोकेट करून माझी युद्धवाहू नौका डिस्ट्रॉय करणं हे काम सोपं नसतं. हो, सॅटेलाइट इमेजेस येतील, सगळं येईल, बट वेन आय एम मुव्हिंग at least I can take an evasive action. That is the importance of a floating aircraft carrier as compared to the shore facility. आता हा जो एक डिबेट सतत चालतो की युद्धनौका कोणी तोडेल, कोणी काय करेल, $3,000 जवळजवळ $10 बिलियन पाण्यात जातील. पण तुम्ही तुमच्या नौसैनिकांवर सुद्धा विश्वास ठेवायला हवा की आम्ही म्हणतो की आम्हाला हा ॲसेट पाहिजे, तर या ॲसेटसाठी आम्ही पण आमचे प्राण देऊ, हेही तेवढंच खरं आहे. प्लॅनिंग असेलच ना त्याच्या मागे. म्हणून आपल्या थ्रेट परसेप्शन प्रमाणे आम्हाला हे प्लॅनिंग करावं लागतं. आता कुठलीही विमानवाहू नौका जी असते, तुम्ही आयडियल समजा आपण अमेरिका म्हटलं तर कुठल्याही विमानवाहू नौकेवर त्याचे 4 किंवा 5 मुख्य भाग असतात. एक तर त्या जहाजाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टम जी काही लागते, म्हणजे मिसाईल्स म्हणा, बंदुका म्हणा, इट इज अ पार्ट ऑफ द शिप दॅट यू केटर फॉर व्हाईल द शिप इज बिंग कन्स्ट्रक्टेड. But while the ship is being constructed, it is equally important for anybody to decide what kind of the aircraft are going to operate from this platform tomorrow. कारण की कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये या सगळ्या फॅसिलिटीज साठी जागा, पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर
आणि बाकी ज्या सोयी लागतात इन्क्लुडिंग कॉम्प्रेस्ड एअर, डिमिनरलाइज वॉटर, या फॅसिलिटीज तुम्हाला कन्स्ट्रक्शन स्टेज पासून केटर कराव्या लागतात. तरच युद्धवाहू नौका जेव्हा बाहेर येईल, जेव्हा एअरक्राफ्ट येतील, तेव्हा त्याला वापरण्याच्या सोयी तिथे अवेलेबल असतील. ही एक किचकट प्रोसेस आहे. असं कोणीही म्हणू शकत नाही की तुम्ही विमानवाहू नौका बांधा आणि आम्ही उद्या डिसाईड करू की कुठला एअरक्राफ्ट आम्ही त्याच्यावर वापरू. ते शक्य होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या असतात या दे आर इंटरलिंक टू इच अदर अँड द डिसिजन मेकिंग प्रोसेस हॅज टू बी रन इन अ व्हेरी कूल अँड अनबायस्ड मॅनर इन अ कंटिन्यू. आज एक सरकार आहे म्हणून हे डिसिजन आहे, उद्या दुसरं सरकार म्हणून ते डिसिजन चेंज करायचं असं यामध्ये होऊ शकत नाही. कारण की हा एक संरक्षण विषयक मामला आहे आणि कंटिन्युटी ऑफ द डिसिजन्स इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल. तर याच्यामध्ये तुम्ही युद्धनौकेचे स्वतःला वाचवण्याचे मार्ग जर सोडले तर तिला वाचवण्यासाठी आपल्याला फायटर एअरक्राफ्ट पाहिजे. सो फायटर एअरक्राफ्टचे दोन गोल्स आहेत. एक तर तुम्ही त्याला पेट्रोल ज्याला म्हणतो आपण combat air patrol. So we will be patrolling in and around the aircraft carrier and the flotilla so that the aircraft carrier and the flotilla is not damaged by the foreign fighter. That is one. Secondly, suppose समजा दुसऱ्या देशाची विमानं आपल्यावर अटॅक करण्यासाठी येतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचा रोल सुद्धा फायटर एअरक्राफ्ट असतो. त्यामुळे पहिले एअरक्राफ्ट जे आपल्या जहाजाचं रक्षण करतात त्यांच्याकडे रॉकेट्स, मिसाईल्स, गन्स हे सगळं त्यांना दिलेलं आहे. ज्या विमानांना शत्रूच्या विमानांशी लढायचं आहे त्यांच्याकडे अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स वगैरे ज्या रोल असेल त्या रोल प्रमाणे वेपनरी त्या एअरक्राफ्टची आपल्याला चेंज करावी लागते. सो दॅट इज अनदर. तुमची विमानं नसतील शत्रूची पण शत्रूचे हे आहेत म्हणजे आपण फ्युएल डम्प्स असतात जिथे मेन फ्युएल स्टोरेज आहे किंवा ॲम्युनिशन स्टोरेज आहे किंवा त्यांचे पॉवर प्लांट्स आहेत किंवा अशा इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत, ते डिस्ट्रॉय करण्याचं काम सुद्धा फायटर एअरक्राफ्ट करू शकतात. त्यामुळे मग लॉंग रेंज मिसाईल त्याच्यावर देऊन त्या एअरक्राफ्टला पाठवून त्यांच्याबरोबर त्यांचं रक्षण करण्यासाठी रक्षक फायटर एअरक्राफ्ट देऊन त्यांना पुढे पाठवून सुद्धा फायटर एअरक्राफ्ट करू शकतो. हे सगळं होत असताना वी आर डुइंग लॉंग रेंज फ्लाईट यांना फ्युएलिंग करण्यासाठी काही वेळा मोठी एअरक्राफ्ट फ्युएल घेऊन जातात आणि यांना मीडियममध्ये रिफ्युएलिंग सुद्धा करतात. ते सुद्धा एक गरजेचं आहे. हे सगळं होत असताना आपण जेव्हा सिव्हिल एअरक्राफ्टमध्ये बसून जातो आपण नेहमी म्हणतो एअरक्राफ्ट ट्रॅफिक कंट्रोल विच कीप्स गाइडिंग दिस एअरक्राफ्ट टू फ्लाय सेफ आउट एट सी. ऑल्सो वी नीड एन ATC. तर जे जहाजावरची ATC असते इट हॅज गॉट अ लिमिटेड रेंज बिकॉज यू आर कम्युनिकेटिंग विथ रेडिओ वेव्स. पण हेच नाव तुम्ही सांगा की एक विमान माझं एक एअरक्राफ्ट कॅरियर ATC म्हणून फंक्शन जर करू शकत विच इज नोन ॲज द एअरक्राफ्ट त्याला काय म्हणता येईल डायरेक्शन प्लॅटफॉर्म जर आपण बनवलं एअरक्राफ्ट अर्ली वॉर्निंग अँड डायरेक्शन प्लॅटफॉर्म जे असतो AEW तुमचं अनलिमिटेड प्रॉमिस आहे तुमच्याकडे. यू आर रिफ्युलिंग युअर एअरक्राफ्ट, इट इज फ्लोटिंग, इट हॅज गॉट अ लॉंग रेंज रेडार, इट इज गाइडिंग द फाईट ऑल अराउंड. आता तुम्ही विचार करा एक एअरक्राफ्ट कॅरियर एक AEW एअरक्राफ्ट 20-25 फायटर एअरक्राफ्ट I can achieve the job of the full force with this limited force. That is the promise of the aircraft carrier. This is what we must understand. तर कॉन्फिगरेशन मध्ये आता AEW एअरक्राफ्ट आले, फायटर एअरक्राफ्ट आले, पण जेव्हा आम्ही बाहेर त्यांची युद्ध करतो आहे मेन युद्ध नव्हतं वी कॉल हर मदर, वी प्रोटेक्ट हर. सपोज सबमरीन्स येऊन त्यांना जर त्याच्यावर टॉर्पिडो टाकून त्याला टाकणार असतील दॅट इज इम्पॉर्टन्स अँटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर ASW. These helicopters keep operating in and around in a given circle, given distance. They dip their sonar, or they put the sonar buoys, try and track the submarines. So one submarine is in tracking mode, another helicopter is standing with him in a killer mode. So this aircraft or other helicopter will catch submarine, it will direct other helicopter to go and drop the depth charges or missiles to destroy that submarine. So these are all coordinated operations. हे सगळं होत असताना ऍक्सिडेंट्स होतात, प्रॉब्लेम्स येतात कारण की आफ्टर ऑल वी आर डीलिंग विथ मशीन. तर समजा काही टेक ऑफ करताना काही हेलिकॉप्टर खाली पडलं किंवा फायटर एअरक्राफ्ट खाली पडलं त्यातल्या पायलटला बाहेर काढणे वगैरे त्याच्यासाठी चेतक सारखी छोटे हेलिकॉप्टर्स पण असतात कारण की मनोरेबिलिटी अँड द टाइम इज एसेन्स. मोमेंट दॅट पायलट हॅज डिप्ड इन टू द सी ही शुड बी पुल्ड आउट ॲज फास्ट ॲज पॉसिबल. तर त्याच्यासाठी छोटी हेलिकॉप्टर्स असतात. आता तुम्ही विचार करा की एक एअरक्राफ्ट कॅरियरला जर ते सामर्थ्य द्यायचं असेल ते इंडिपेंडन्स द्यायचं असेल सो मेनी एअरक्राफ्ट आर रिक्वायर्ड.
Now when we are operating aircraft carrier 600-700 kilometers away from the base, maintenance of all these facilities is extremely critical. Every machine is running 24/7. Fighter aircraft when they fly, they are going through the negative G, positive G forces. त्याच्यावर परिणाम होतात. त्याला मेंटेन करा. Helicopter is one of the platforms which is prone to the vibrations, extreme vibrations I should say. So every equipment is affected by the vibration. Temperature, salinity of the sea, temperature variations. किंवा जेव्हा तुम्ही डेकवर उतरता त्याला लागणारा तो एक धक्का असतो. इट इज 10 टन्स सारखा तो धक्का त्या ढेकला बसतो. इक्विव्हॅलंट धक्का तो इक्विपमेंटला सुद्धा बसला. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून एअरक्राफ्ट मेंटेन करणे आणि पुढच्या सॉर्टीसाठी त्या वेळेमध्ये एअरक्राफ्ट वरती आणणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जरी म्हटलं की आपण विमानवाहू नौकांवर आम्ही फायटर एअरक्राफ्टचं मेंटेनन्स करत होतो किंवा हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करत होतो, तर वी डू नॉट अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी अँड द स्कोप ऑफ द वर्क विच इज इन्व्हॉल्व्ड. It is almost 24/7 work. People are working dedicatedly. Because if your aircraft doesn't take off on the allotted time to you from the deck, it is treated as an incident. I cannot be found wanting in my job. तो मेंटेनन्स सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि जेव्हा तुम्ही एअरक्राफ्ट तिथे मेंटेन करता, एक लिमिटेड मॅनपॉवर तुमची जहाजावर असते. त्यामुळे इवन दो युअर मेन फोकस इज ऑन टू दी मेंटेनन्स ऑफ युअर ओन एअरक्राफ्ट, safety security of the ship, assisting the ship staff to maintain the operating efficiency of the ship, हे सुद्धा सेकंडरी रोल आम्हाला करावे लागतात. किंवा काही इमर्जन्सी आली, collectively you try and fight that emergency and find the solution so that we remain operational. So these things are extremely important, critical. So एक विमानवाहू नौकेचं आयुष्य जे असतं रोमांचक आहेच, पण तेवढंच त्याच्यामध्ये डेंजर्स असतात. आणि या सगळ्यामध्ये कुणालाही क्षती न पोहोचता आपण ऑपरेट केलं पाहिजे. फार इम्पॉर्टंट. नक्कीच. आणि केवढी मोठी जबाबदारी पण असते, एअरक्राफ्टची जबाबदारी असते. याच्यामध्ये आम्हाला जे पहिलेपासून शिकवलं जातं, फर्स्ट युअर लॉयल्टी इज टू युअर शिप, नेक्स्ट टू युअर एअरक्राफ्ट, देन टू युअर मेन, अँड द फोर्थ इफ टाइम परमिट देन यू केअर फॉर युअर ओन कम्फर्ट्स. इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल. इफ एनीबडी ब्रेक दिस रूल, it will be damaging to every other platform. That is point number 1. Point number 2, given job, you should never ever think, ask, you just do what has been told because time is at the crunch. It's for us to obey and die, but to not ask why. This is a golden rule, because if you flout this rule, safety norms, it can be dangerous to the complete platform. The weakest one link can destroy the whole platform. So try and understand the importance of the maintenance people, the flyers, the ship operators. It's a combined cohesive family which is operating together. Wow. So it has been a long journey, very exciting journey. And whatever I am today, I owe to the Indian. Great. I'm sorry I have been quite elaborate about it, but I wanted that people should understand the background. We should understand these things. Thank you. एवढं तुम्ही एलॅबोरेटली आम्हाला सगळ्यांना एवढी छान माहिती सांगितली या नौसेनेबद्दल किंवा त्याचं कसं काम चालतं. तर आजच्या तरुणाईला तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल, ज्यांना यामध्ये यायचंय, नौसेना जॉईन करायची आणि त्यासाठी काय काय करावं लागेल त्याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगाल? When we say 5.33 lakh crores is the budget for the Indian Armed Forces, आपल्याला असं वाटतं की एवढे पैसे आपण वाया का घालवतोय. पण आपण जसं आधी सुरुवातीलाच बघितलं, the national security and the defense budgets are a related topic. So I don't think we should debate on the defense budgets as such because they are a given necessity. अशा बजेट्स मध्ये जेव्हा आपण इक्विपमेंट प्रोक्युअर करतो आणि when you are trying to procure the equipment to protect against the threats which come from your powerful enemies like Pakistan or China, especially the number one threat being China today and the prowess of their navy. Not only navy, आपल्याला एक गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही युद्धामध्ये आपण नॉर्मली म्हणतो की तुम्हाला जर युद्ध जर जिंकायचं असेल ते तुमचा रेशिओ असतो की माझ्याकडे समजा एक जहाज असेल तर 1.5 जहाज किंवा 2 जहाजांनी मला जर अटक केली तर ज्याच्याकडे 2 जहाज आहेत ऑब्विसली ही इज गोइंग टू बी मोर पॉवरफुल इन ऑपरेशन. Fortunately or unfortunately, the fact which we have to accept in every facet, whether it is army, navy or air force, the ratio is in favor of China, 3:1. Okay. So we have to bridge this gap.
So to bridge this gap, budget allocations is the most important thing. You see the technological advancement of China. So whatever we are going to do today and 5 years hence has to be high tech. Let's not have no doubts on it. So we have to have the communication system which cannot be jammed. We need the weapon systems which cannot be jammed. We need long range weapons so that our own safety can be catered for. To do that we need powerful radars which will be silent in operation so that our detection ranges can be brought down as much as possible. The platforms have stealth so that their own detection also can be brought down to the extent possible. आता या सगळ्या हायटेक गोष्टी आहेत तुमच्या. Then the drones are going to be an integral part of the ships tomorrow. On that also we should not have doubts. The drones could be operating in the air or they could be underwater drones. So again there is a complexity involved in it. And the ships by themselves are going to be complex because they need to operate these complex platforms. आता एवढं जर हायटेक इक्विपमेंट जर कोणाला मेंटेन करायचं असेल तर रन ऑफ द लोक नाही हे मेंटेन करू शकत नाही. So what we need the young minds who have got the innovative potential, who have got that fire in them that I must do something for my nation, I must do something for my people. We need that kind of people to come to Indian Navy. Unfortunately, this is my personal opinion, की भारतीय सशस्त्र सेना आणि त्यातल्या त्यात नौसेनाबद्दलची लोकांना जी काही माहिती आहे किंवा अवेअरनेस म्हणता येईल, इट इज डिस्मली लो. सो आय एम ॲक्च्युअली ग्रेटफुल टू युअर प्लॅटफॉर्म because through it you are going to do a most important work of raising the awareness of general public about the not only Indian Navy but armed forces as a whole and the Indian Navy especially. So I am genuinely grateful to you because it's the most important work and I hope that many other platforms will pick up a thread from you and do this work to raise the awareness of people. That is important. आता या सगळ्यामध्ये आपण करिअर अपॉर्च्युनिटीज जर बघितल्या, so as I told you, these operations are humongous and high-tech operations. So we need high-tech and good people. तर याच्यासाठी अनेक मार्ग आहेत. एक तर ऑफिसर्स एंट्री जर आपण म्हटली तर एक तर तुम्ही 10+2 नंतर यू कॅन अप्लाय फॉर द नेव्हल अकॅडमी ॲडमिशन टेस्ट जी असते कॉमर्सची. यू कॅन डू दॅट, जॉईन द नेव्हल अकॅडमी. नेव्ही पेज फॉर युअर बीटेक. And depending on your prowess, depending on your choice, you could be commissioned in any of the branches, either executive, electrical engineering or whatever. Depend on your expertise. Your expertise, your म्हणजे तुमची aptitude जी असते त्याच्याप्रमाणे तुम्ही डिसाइड करा. Some people want to fly, some people would like to do the maintenance, somebody would like to go to the nuclear reactor maintenance. So all these processes are made available. So 10+2 entry नंतर तुम्हाला एंट्री आहे. किंवा तुम्ही बीटेक बाहेरून केलेला आहे त्याच्यानंतर यू कॅन अप्लाय फॉर दी डायरेक्ट एंट्री अँड यू कॅन जॉईन एज अन ऑफिसर इन द मेंटेनन्स ब्रांचेस ऑर ॲज आय सेड द युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम इज अवेलेबल. ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतात आणि इंटरव्ह्यूज देतात. दॅट ऑल्सो कॅन बी डन. द डिप्लोमा होल्डर्स कॅन जॉईन द मेंटेनन्स ब्रांच इन अ नॉन ऑफिसर कार्डर. दे ऑल्सो गेट अ गुड ट्रेनिंग आणि दे हॅव गॉट अ फॅन्टॅस्टिक पोस्ट रिटायरमेंट सिव्हिल एम्प्लॉयमेंट केपेबिलिटी. दॅट इज ऑल्सो अन ॲडेड ॲडव्हान्टेज. आणि तुम्ही नॉन ऑफिसर कार्डरमध्ये आला पण तुमचं पोटेन्शियल इतकं चांगलं असेल, नेव्ही ऑल्सो हॅज गॉट अ स्कीम ॲट द नॉन ऑफिसर कार्डर कॅन अपियर फॉर अन एक्झाम and they can also get commissioned as an officer. So Navy looks into the all provinces, they give you all facilities available. आणि नुसतंच घोकून तुम्हाला पुस्तकी ज्ञान शिकवायचं असं नेव्ही करत नाही. त्याच्यावर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला जातो तुम्हाला. तुमच्या आणि फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल. वेन यू आर ऑपरेटिंग आउट एट सी फॉर 90 days, 120 days आणि तेच चेहरे तुम्ही दिवसभर पाहणार, युअर मेंटल स्टेबिलिटी इज क्रिटिकल. आणि तेही समुद्रात कंटिन्युअस राहणं म्हणजे सतत ते पाण्यामध्ये राहणं म्हणजे ते एक. So for the physical fitness and the mental fitness also, all facilities are provided to you. So Navy हे जे काय करतं म्हणजे कुठल्याही ऑफिसर किंवा नॉन ऑफिसर कार्डरमधला मनुष्य असेल त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे नेहमी लक्ष पुरवते. दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा आम्ही सी मध्ये असतो आमच्या फॅमिलीज शोअरवर असतात. Rest assured, these families are looked after by the Indian Navy extremely well. Any requirement of the parents, any familial problems around that, you will be provided all necessary help, including the medical help, by the people who stay back. There is always a stay back party who looks after the families and their welfare out at shore. So it's a
larger family as the Indian Navy, wherein our own families are part of that big family. So equally, if you ask my wife or my children, that would you like to go and stay into the naval environment? I'm very confident their answer will be yes, without batting an eye. So when such a thing is available today as a career, especially मराठी तरुणांनी आपला हा जो एक व्हाईट कॉलर जॉबचा सिंड्रोम आहे किंवा ज्याला काय म्हणता येईल की आपण रिस्क का घ्यावी, आता रिस्क काय, कारण आम्ही नेव्हीमध्ये गेलो नाही म्हणून काय मरणार नाही असं तर नाही आहे, ते तर अटळ आहे. वेदर यू डाय इन सर्व्हिस ऑफ द नेशन or something, it's matter for you to decide and a matter of pride for you to decide. So my humble request to all the younger generation will be aware of Indian Armed Forces, understand the processes through which they operate, what are their difficulties, and we need good people to join Indian Armed Forces, especially Navy, because our operating conditions are entirely different than what probably the shore-based facilities all the forces would have. So my humble request through your channel will be that our especially मराठी तरुणांनी आणि तरुणींनी त्यांनाही इक्वल अपॉर्च्युनिटीज नेव्हीमध्ये आहे. जेंडर बायस इज ॲब्सोल्युटली नॉट देअर. त्यांनी पुढे यावं आणि नौसेनेला जॉईन करावं आणि भारताला हेल्प करावी की आपलं नेव्हल प्रॉग्रेस जितकं जास्ती वाढवता येईल तेवढा आपण वाढवू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे ती आपण जर पुढे नाही तर कोण पुढे नेल्यावर आपण विचार करावा, हीच माझी आपल्याला. Once again, I'm really grateful to you for Thank giving you me so this much. chance. It's my fortune की तुम्ही इथे या एपिसोड मध्ये आलात आणि एवढी छान माहिती आपल्या सगळ्यांना सांगितली. नक्कीच हा एपिसोड पाहिल्यानंतर जी यंग जनरेशन आहे ती नक्कीच इंडियन नेव्हीकडे वळणार आहे, त्यांना त्यांचं महत्त्व कळणार आहे. आणि एवढ्या छान त्यांनी अपॉर्च्युनिटी सांगितल्या सगळ्या गोष्टींबद्दल की ॲडमिशन कसं होतं, की काय काय करावं लागतं त्यासाठी. तर नक्कीच सगळ्यांनी पुढे या, न्यू जनरेशननी पुढे या आणि इंडियन नेव्हीचा ऑप्शनचा विचार करायला अजिबात हरकत नाही. तर थँक्यू सर आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि छान आम्हाला सगळ्यांना गाईड केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय. थँक्यू. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.